एवढी प्यायलेली त्याला आंघोळ घातली, घापा 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 घापा. तो पण म्हणाला, अरे बाबूराव हॅपी न्यू इयर. याने त्याला आंघोळ घातली. बाबूराव म्हणाले, हे काय, सेम टू यू. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बरीच लोक प्रण करतात, मनात ठरवतात की आजपासून खोटं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही, घाणेरड्या सवयी सोडून द्यायच्या, चांगल्या सवयी करायच्या. बाबूरावांना एक वाईट सवय, कुठल्याही वस्तूचा उल्लेख करायचा असेल तर बाबूराव प्रत्येक वस्तूचा उल्लेख करताना म्हणायचे, माझा टीव्ही, माझा कपाट, माझी पोरं. बायको म्हणजे, हे बघा माझं माझं म्हणायचं नाही, नवीन वर्ष सुरू झालंय, वाईट सवयी सोडून द्या. कुठल्याही वस्तूचा उल्लेख करायचा असेल तर आपलं म्हणायचं, मी तुमची बायको आहे. बायकोला घाबरून बाबूरावांनी माझं म्हणायचं सोडलं आणि आपलं म्हणायची सुरुवात कशी केली. बाबूराव सकाळी सकाळी खाटीखाली काहीतरी शोधत होते. बाबूरावांची बायको म्हणाली, सकाळपासून बघते तुमची लोडगोड 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 चालली, काय शोधताय काय. बाबूराव म्हणाले, अगं आपलं गाडीचं सामानच सापडत नाही. प्रत्येक जण विचार करतो की नवीन वर्ष आलं की काही ना काही वस्तू विकत घ्यायच्या, चांदीची भांडी, सोन्याची भांडी लोक घेऊन येतात. बाबूराव पोपट घेऊन आले आणि पोपट पण असा बोलका पोपट. पोपट आणल्यानंतर तो एवढा चांगला बोलायचा, कुणी काही बोललं की त्याला उत्तर द्यायचा आणि उत्तर दिल्यानंतर त्याच्या प्रश्नांवर तो बोलायचा. पण बाबूरावांनी तो पोपट अगदी दरवाजाच्या जवळ ठेवला होता. सकाळी सकाळी त्या घरामध्ये दूध घालण्यासाठी एक दूधवाला भैया आला, त्याने दरवाजा ठोकला. पोपट म्हणाला, दूधवाला म्हणाला, अरे दूधवाला, अरे दूधवाला. अर्धा तास दोघांचं तेच चाललं होतं. बाहेर पोपट हैराण आणि भैया पण परेशान. भैयाने परत दरवाजा ठोकला. पोपट परत म्हणाला, भैया म्हणाला, अरे दूधवाला, अरे तू कौन है. पोपट म्हणाला, दूधवाला. अरे बेमक्या, अरे आजूच बघ ज्याला या वयन बी कवरा टाईट करक टनक नुसता नड्यान बी जाम पावर त्याचे. एकेकाली माझ्या आजूसनी कवरा गाजवलेला. जवानी ना जवानी, तो शिकारी होता, शिकारी. खरी होता, जंगलात जायचा असं वाघाची शिकार करायला. वाघाची शिकार करायला गेला, अशी बंदूक लावली. बंदूक लावल्यानंतर बघशील तर काय, बंदुकीत गोल्याच नाही. मग काय केला, घातला किशान हा कारला बंदुकीचा लायसन, त्या वाघाला दाखवला असा. तेव्हापासून वाघ गेला ना तर जंगलात आलाच नाही. अरे ये तर काहीच नाही, काहीच नाही. अरे माझा सासरा शार्प शूटर. बोल शूटर. हो शार्प शूटर. त्याला बी जाम भारी आहे शिकारीचा शोक. हो एकदा असंच ना शिकारीला जंगलात गेला. चालले 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 चालले. चालवतो नाही नाही अजून रस्ता संपला नाही ना. असा चालले चालले. पहिला वळणला तो वळला, मग दुसरा वळणला तो वळला, मग तिसरा वळणला नाही वळला. नाही तिथं वालाला नाही, तिथं वालाला जागाच नव्हती. परत चालले चालले चालले. एक नाला आला. हो नाल्याच्या त्या साईडला वाघ, नाही या साईडला सासरा. हवा सासरा बघतो वाघा कर, तवा वाघ बघत सासऱ्या कर. नुसती बागाबागी बोल, नुसती ठसनबाजी. लगेच एक डोपरव बसला. कोण वाघ? नाही नाही सासरा. लगेच मिशीला ताव मारली. कोणी वाघाने? नाही नाही आता सासरे. तर लगेच असा डोला मारला बा, असा डोला मारला. कोणी सासऱ्याने? नाही वाघाई. ही नुसती ठसनबाजी. सासरा बघत वाघा कर, वाघ बघत सासऱ्या कर. लावला नेम. वाघाने? नाही नाही सासऱ्यानी लावला नेम. अरे खोटा वाघ होता का खरा होता. टाकला पाडून सासऱ्याला. आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका. आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका. आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका. आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका. बालाच्या गंभीर लय हाय भारी, बालाच्या गंभीर लय हाय भारी. निघाली बालाच्या तडक्याची स्वारी, निघाली बालाच्या तडक्याची स्वारी.
हस्तन सगळी रही खदा 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 आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला